नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर विजय पवार। मी MPC क्षेत्रामध्ये सायन्स टेक तसेच सायन्स रिलेटेड विषय शिकवतो, त्याचप्रमाणे तत्सम पुस्तकांचं लेखन करतो। आज आपण इथे डिपार्टमेंटल PSI फॉरेन्सिक सायन्स या विषयाच्या डिस्कशनसाठी, स्ट्रॅटेजीसाठी आणि यामधला सिलेबस ओळखण्यासाठी भेटत आहोत। आपण या लेक्चरमध्ये, आपण या व्हिडिओमध्ये फॉरेन्सिक सायन्सचे जे 3 महत्त्वाचे टॉपिक आहेत, सायंटिफिक एड्स टू इन्व्हेस्टिगेशन, फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन, या तिन्ही विषयांची व्याप्ती किती आहे, त्यामध्ये प्रश्न कोणत्या स्वरूपाने आलेले आहेत किंवा कोणत्या स्वरूपाने वाचले पाहिजेत, याबद्दल आज डिस्कस करणार आहोत। वेळ न दवडता आपण काय करू, पुढे बघत जाऊ की आपल्याला काय काय पाहायचं आहे। तर सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे सायंटिफिक एड्स टू इन्व्हेस्टिगेशन, या टॉपिकमध्ये आपल्याला नक्की काय वाचायचं आहे, सायंटिफिक एड्स काय आहेत। तर सर्वसाधारणतः जर विचार केला आपण सायंटिफिक एड्सचा जर विचार केला तर या सायंटिफिक एड्समध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर या सायंटिफिक एड्समध्ये समावेश होतो सजीवांचा। सजीवांचा याचा अर्थ काय आहे की कोणते सजीव हे सायंटिफिक एडमध्ये आपल्याला महत्त्वाचा मदत करतात। तर जर विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला कुत्रे या जनावराचा अभ्यास प्रामुख्याने करायचा आहे। कारण की तुम्ही पाहताय की न चुकता दरवर्षी श्वान पथकावर किमान एक तरी प्रश्न असतो। मग तो प्रश्न त्यांच्या प्रजातीशी रिलेटेड असेल की सामान्यतः विचारतात की समजा एक विशिष्ट प्रकारचं अंमली पदार्थ असतील किंवा गुन्हेगारांचा तपास असेल किंवा स्फोटकांचा तपास असेल, याकरिता वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रजाती कोणकोणत्या आहेत, या प्रजातींना किती वेळ किती काळ वास येऊ शकतो आणि कोणत्या प्रजाती कोणत्या कारणासाठी वापरल्या जातात, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या प्राणी भागातून येऊ शकतात। 2 नंबरचा भाग जो आहे याच्यामध्ये विविध तंत्रज्ञाने आहेत। आता तंत्रज्ञानांचा विचार केला तर ही तंत्रज्ञानं कोणकोणती आहेत, तर याच्यामध्ये आपण यांना डिवाइड करू। जसं की एक फिजिक्स रिलेटेड तंत्रज्ञान म्हणजे रेज किंवा किरणं आहेत। तर या किरणांच्यामध्ये एक्सरेज किंवा आपण ज्यांना क्ष किरण म्हणतो किंवा UV किरणं म्हणजे ज्यांना आपण अल्ट्राव्हायोलेट किरणांचा अभ्यास म्हणतो, अल्ट्राव्हायोलेट किरणं म्हणतो, अतिनील किरणं म्हणतो, यांचा अभ्यास केला जातो। आता लक्षात घ्या मित्रांनो, ही किरणं वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतात। सगळ्यात पहिला तुम्हाला माहिती पाहिजे या किरणांचा उगम कशापासून होतो, म्हणजे कोणकोणत्या उपकरणांचा वापर करून आपण ही किरणं तयार करू शकतो। दुसरा आहे की एक्सरेज आहेत, तर एक्सरेज कोणकोणत्या प्रकारे वापरता येतात। समजा एक्सरेचा जर विचार केला तर एक्सरेज आपल्याला वापरता येतात कम्प्युटेड टोमोग्राफी या प्रकारे। कम्प्युटेड टोमोग्राफी या प्रकारे आपल्याला वापरता येतात। कम्प्युटेड टोमोग्राफी याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण काय म्हणतो, CT स्कॅन म्हणतो। कम्प्युटेड टोमोग्राफी, टीचा अर्थ आहे टोमोग्राफी। पुन्हा जर विचार केला तर एक्सरेचा वापर कशासाठी करता येतो आपल्याला, एक्सरेचा वापर आपल्याला करता येतो इलेक्ट्रोनोस्कोपीमध्ये, इलेक्ट्रोनोस्कोपी। पुन्हा याचा वापर आपल्याला करता येतो डिफ्रॅक्शनमध्ये, डिफ्रॅक्शन। पुन्हा याचा वापर आपल्याला करता येतो स्कॅटरिंगमध्ये। मग तुम्हाला शब्द ऐकू येतील की बाबा CT स्कॅन्स आहे किंवा एक्सरे स्कॅन्स आहेत, एक्सरे इलेक्ट्रोनोस्कोपी आहे, एक्सरे डिफ्रॅक्शन आहे, एक्सरे स्कॅटरिंग आहे, यांचा वापर आपण फॉरेन्सिक सायन्समध्ये किंवा इन्व्हेस्टिगेशनमध्ये कुठे कुठे करू शकतो। तर महत्त्वाचं आहे की इतके डिटेल वाचायचं आहे का, एवढे अवघड प्रश्न येतील का, सोपे प्रश्न येतात असं आपल्याला वाटते साधारणतः। तर आपण एक क्वेश्चन बघूया जो याच्या आधी आलेला आहे आयोगामध्ये। हा क्वेश्चन आलेला आहे ऑगस्ट 2016च्या एक्झाममध्ये आपल्याला। ऑगस्ट 2016मध्ये जो प्रश्न आला होता तो एक्सरेवर आला होता मित्रांनो। पण हा एक्सरेवरचा प्रश्न हा प्युअर फक्त नॉर्मल एक्सरेवर नसून तो एक्सरे इलेक्ट्रोनोग्राफीवरचा प्रश्न होता। आता जर आपण इथे जे बघितले इलेक्ट्रोनोस्कोपी किंवा इलेक्ट्रोनोग्राफी, तर जर हा प्रश्न बघितला तर हा एक्सरेच्या इलेक्ट्रोनोग्राफीमधून आलेला प्रश्न होता। तर प्रश्न बघू काय आहे। प्रश्न आहे एक्सरे इलेक्ट्रोनोग्राफी पद्धत कशासाठी वापरतात, एक्सरे इलेक्ट्रोनोग्राफी पद्धत कशासाठी वापरतात। साधारणतः आपल्या सर्वांना माहिती आहे एक्सरे आपण कशासाठी काढतो, एक्सरे काढतो आपण फ्रॅक्चर शोधण्यासाठी। त्यामुळे सर्वसाधारणतः जर इलेक्ट्रोनोग्राफी हा शब्द आपल्याला माहिती नसेल तर आपण विचार करतो की एक्सरे हा आपल्याला कशासाठी वापरायचा आहे, फ्रॅक्चर शोधण्यासाठी वापरायचा आहे। पण हे उत्तर इथे चुकीचं ठरेल, कारण की इथे एक्सरेचा वापर कशासाठी असं न विचारता एक्सरे इलेक्ट्रोनोस्कोपी किंवा इलेक्ट्रोनोग्राफीचा वापर कशासाठी करायचा हे तुम्हाला विचारलेलं आहे। तर इथे इलेक्ट्रोनोग्राफी ही फिंगर प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये वापरली जाते। याचा अर्थ जिथे कुठे आपल्याला फिंगर प्रिंटिंग किंवा अंगुली मुद्रा हा शब्द ऐकायला मिळेल किंवा बघायला मिळेल तिथे याचा वापर केला जाणार आहे। त्यामुळे मैताच्या अंगावरील अंगुली मुद्रा शोधण्यासाठी, म्हणजे एखाद्याला तुम्ही गळा दाबून मारलं, एखाद्याचा खून करत असताना तुम्ही त्याला पकडलं किंवा इतर कोणत्याही कारणास्तव तुमच्या अंगुली मुद्रा फिंगर प्रिंट जर त्या व्यक्तीच्या शरीरावर उमटले असतील तर त्या अंगुली मुद्रा तपासण्यासाठी किंवा शोधण्यासाठी एक्सरे इलेक्ट्रोनोग्राफीचा वापर करता येतो। पुन्हा आपण मेन टॉपिककडे येऊया आपल्या। हा वैज्ञानिक सहाय्य म्हणजे इन्व्हेस्टिगेशनसाठी आपल्याला फॉरेन्सिकमध्ये
सायंटिफिक एड्स काय काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर हे झालं रेजमध्ये एक्सरेज आहेत, UV रेज आहेत. UV रेज म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा अतिनील किरणं कशासाठी वापरले जातात? वीर्याचे डाग, रक्ताचे डाग, लाळ आहे का ही लाळ तपासण्यासाठी, किंवा खोडलेला मजकूर वाचण्यासाठी आहे, खोट्या नोटा तपासण्यासाठी आहे. अशा वेगवेगळ्या कारणासाठी आपण अतिनील किरणांचा वापर करू शकतो. फक्त इथे पुन्हा तंत्रज्ञानामध्ये फक्त रेजच आहेत असं नाही आहे. तंत्रज्ञानामध्ये अजून वेगवेगळे कम्प्युटर टेक्नॉलॉजीचा इथे वापर केला जातो. किंवा आपण विचार करू अजून काही पद्धती आहेत का जिथे याचा आपल्याला वापर करतो. सिंपल गोष्टींचा विचार करू. सिंपल गोष्ट जर विचार केली तर फोटोग्राफी आहे. एखाद्या घटनास्थळाचे वेगवेगळ्या अँगलने फोटोग्राफ काढून आपण काय करू शकतो, आपल्या तपासामध्ये त्यांचा वापर करून घेऊ शकतो. अजून विचार करू, सध्या एक नवीन पद्धत तुम्हाला माहिती असलेली पद्धत आहे पोर्ट्रेट पार्ले असं याचं नाव आहे. पोर्ट्रेट पार्लेमध्ये शरीराच्या म्हणजे मानवी शरीराला वेगवेगळ्या भागामध्ये डिवाईड करण्यात आलेला आहे. आणि मग इथे तुम्हाला समजा एक सुबक चित्रकार, सुंदर चित्रकार जरी तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही काय करू शकता, त्या भागामधले जे काही नमुने त्यांनी तयार केलेले आहेत, जे काही सॅम्पल्स त्यांनी तयार केलेले आहेत त्यांचा वापर करून तुम्ही ती व्यक्तीचा हुबेहूब किंवा जवळपास मिळती जुळती अशी प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न करता. म्हणजे सर्वसाधारणचा जर माझा विचार केला तर माझा चेहरा कसा आहे, थोडासा गोलाकार पद्धतीचा आहे. मग तुम्ही गोलाकार पद्धतीचा चेहरा निवडणार. मग माझे डोळे कसे आहेत, लहान आहेत, त्यामुळे तुम्ही लहान आकाराचे डोळे निवडणार. माझं नाक लांब आहे तर तुम्ही लांब आकाराचं नाक निवडणार. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पद्धतीने त्या व्यक्तीला कोणी एक्सप्लेन करतं त्या पद्धतीने तुम्ही ते नमुने निवडणार आणि तुम्ही त्या व्यक्तीची काय तयार करू शकता, प्रतिकृती तयार करू शकता. आणि तुम्ही सर्क्युलेट करून सदर व्यक्ती कुठे आहे का, दिसते का, या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण सायंटिफिक मेथडचा वापर करतो. म्हणजे सिंपल गोष्ट, समजा एखाद्या मिश्रणामध्ये असलेले केमिकल कोणकोणते आहे ते तपासण्यासाठी तुम्ही सायंटिफिक एड्सचा वापर करू शकता. तुम्ही एखादा केस जर तुम्हाला दिला तर तो केस लहान मुलाचा आहे का. म्हणजे आपण विचार करू, एक समान लांबीचे तुमच्याकडे 3 केस दिले मी आणि तुम्हाला विचारलं की यातला लहान मुलाचा केस कोणता आहे, यातला स्त्रीचा केस कोणता आहे, यातला पुरुषाचा, म्हणजे पुरुष आणि स्त्री म्हणजे जे अडल्ट प्रौढ असतील आणि एक लहान मुलगा. तर ते तिघांची केस जरी लांबीने समान असतील तरी त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा त्यांच्या केमिकल कंपोजिशनमध्ये फरक असतो. तर ते सांगण्यासाठी देखील आपण सायंटिफिक एडचा वापर करू शकतो. तर सायंटिफिक एड हा टॉपिक हा काही 1-2 ओळीत सांगितलं जरी असेल तरी हा टॉपिक मोठा होतो. याच्यामध्ये प्लास्टिक्स, रबर्स, काच, भौतिक दुव्यांपैकी वेगवेगळे दुवे हे कसे वापरता येतात किंवा त्यांचा कसा आपल्याला तपासामध्ये वापर करता येतो, घर्षण आहे किंवा इम्पॅक्ट आहे, हे सगळं कसं तपासता येतं. ग्लास फ्रॅक्चर जशी होते, म्हणजे कसं, जर समजा तुम्ही काय केलं, शूट केलं, बंदुकीची गोळी मारली, ती बंदुकीची गोळी काचेमध्ये ज्या पद्धतीने जाते तर ती काच तुटण्याचा पॅटर्न त्या पद्धतीने तयार होतो. किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं, समजा मला गोळी लागलेली आहे, मला हाताला गोळी लागलेली आहे किंवा जखम झालेली आहे आणि मी पळत असताना माझ्या हातातून जे काही रक्ताचे थेंब खालती पडतात तर हे रक्ताचे थेंब कोणत्या पद्धतीने त्या जमिनीवर दिसणार आहेत. एकदम साधी गोष्ट, समजा माझ्या हातात कुणाचं तरी रक्त आहे आणि मी ते असं फेकलं तर जे रक्ताचे डाग पडतात ते डाग हे पाण्याच्या थेंबाप्रमाणे हे या पद्धतीने पडतात, लंबगोल पडतात. पण जर मला लागलं असेल आणि मी पडत असेल तर पाण्याचे जे रक्ताचे जे थेंब पडतात ते गोलाकार पद्धतीने पडतात. मग हे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सायंटिफिक गोष्टींचा जर वापर केला तर आपल्याला तपास सोपा होतो. याकरिता आपल्याला सायंटिफिक एड्स इन इन्व्हेस्टिगेशन हा टॉपिक बघायचा आहे मित्रांनो. आता हा प्रश्न आपण बघितला याच्यावरचा. जो दुसरा टॉपिक आहे, हा दुसरा टॉपिक आहे फॉरेन्सिक सायन्स. आता फॉरेन्सिक सायन्समध्ये तुम्हाला खूप लिमिटेड टॉपिक दिलेले आहेत. खूप सर्व फॉरेन्सिक सायन्स तुम्हाला नाही दिलेलं, पण एक मित्रांनो लक्षात ठेवा, फॉरेन्सिक सायन्समध्ये जरी टॉपिक कमी दिलेले असतील तरी उरलेले टॉपिक हे त्यांनी सायंटिफिक एड्स इन इन्व्हेस्टिगेशन या अंतर्गत त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे फॉरेन्सिक सायन्स हा कंप्लीट टॉपिक तुम्हाला आहे, फक्त तो डिवाइड करण्यात आलेला आहे. तर या फॉरेन्सिक सायन्समध्ये तुम्हाला प्राकर्षाने दिलेले टॉपिक्स कोणकोणते आहेत तर ते आहे भौतिक दुवा. आता भौतिक दुव्यांचा जर विचार केला तर भौतिक दुवा कुणाला म्हणायचं, भौतिक दुवा कशासाठी वापरतात. तर सगळ्यात पहिला महत्त्व या टॉपिकमध्ये जे आहे ते आहे लोकार्डच्या तत्वाला. लोकार्डच्या तत्वाचा जर विचार केला तर लोकार्डच्या तत्वावर तुम्हाला आतापर्यंत साधारणतः 5च्या वरती तरी प्रश्न आलेले आहेत असं मला जाणवतं. 5च्या वरती तरी प्रश्न तुम्हाला आलेले आहेत. मग हे प्रश्न कोणते आहेत किंवा हे प्रश्न काय आहेत तर लोकार्डचं प्रिन्सिपल म्हणजे काय किंवा लोकार्डचं प्रिन्सिपल काय सांगतं याच्यावरच तुम्हाला सगळे प्रश्न आलेले आहेत. ज्यावेळी एखाद्या घटनास्थळी गुन्हेगार, आरोपी किंवा एखादी पीडित व्यक्ती जर असेल तर ती पीडित व्यक्ती, तो गुन्हेगार, तो आरोपी त्या घटनास्थळी गेल्यामुळे किंवा उपस्थित असल्यामुळे
घटनास्थळी आणि त्यांच्यामध्ये काहीतरी माहितीची देवाणघेवाण होते, याला आपण लोकार्डचं तत्व म्हणतो. हे बेसिक तत्व आहे, हे जे तुम्हाला भौतिक दुवे किंवा पुरावे देण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. हे भौतिक पुरावे जवळपास 7 भागात आपण डिवाईड करतो. तर यांचं स्वरूप काय आहे, या भौतिक दुव्यांचं स्वरूप काय आहे, हे भौतिक दुवे तुम्हाला कुठे सापडू शकतात, कॉर्पस डायलेक्टी म्हणजे काय आहे, हा पूर्ण टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करावा लागतो. तपास कसा करायचा, म्हणजे कोणत्या पद्धतीने भौतिक दुव्यांचा तपास करायचा. समजा तुम्ही एखाद्या खोलीमध्ये आहात, इथे तुम्हाला भौतिक दुवा जर तपासायचा आहे तर तुम्ही आतून बाहेर जायचं का, बाहेरून आत यायचं का, गोलाकार फिरायचं का, स्पायरल फॉर्ममध्ये फिरायचं का, कोणकोणत्या फॉर्ममध्ये फिरून तुम्हाला भौतिक दुवे गोळा करता येतात, तपास कसा करायचा भौतिक दुव्यांचा, हा या तपास. आणि ठिकाण, कोणत्या ठिकाणी तुम्ही भौतिक दुवे तपासायचे. तर सिंपल गोष्ट, भौतिक दुवेचे प्रकार जर विचार केला तर भौतिक दुव्यांचे प्रकार हे 7 आहेत. 7 प्रकारात भौतिक दुवे डिवाइड करण्यात आलेले आहेत. मग सिंपल विचार करू आपण की समजा तंतू आणि किंवा तंतुमय पदार्थ हे भौतिक दुव्यांमधला एक प्रकार आहे. म्हणजे समजा मी एखाद्या ठिकाणी चोरी करत होतो किंवा एखादा गुन्हा करत होतो आणि तिथून मी पळून गेलो, तर अशा वेळी माझ्या शरीरामधले तंतू किंवा माझ्या शरीराशी निगडीत तंतू किंवा तंतुमय पदार्थ कोणकोणते आहेत. माझे केस असू शकतात किंवा माझ्या जे काही कपडे आहेत त्याचे धागे असू शकतात. मग समजा मी एखाद्या व्यक्तीबरोबर शारीरिक गुन्ह्यामध्ये जर संबंधित असेल, म्हणजे खून असेल, मारामारी असेल, बलात्कार असेल, अशा वेळी त्या पुढच्या व्यक्तीने माझे केस ओढले असतील आणि हे केस तुम्हाला जमिनीवर सापडू शकतात. 2 नंबर, जर मी पळत जाऊन असेल तर माझा शर्ट कुठेतरी अडकण्याची भीती आहे आणि त्याच्यात ते तंतू धागे जे आहेत ते तिथे अडकू शकतात. मग हे कुठे तपासायचे आहेत, या ठिकाणाला देखील महत्त्व आहे तुम्हाला. ठीक आहे. यांची हाताळणी कशी करायची, म्हणजे भौतिक दुवे कसे हाताळायचे आहेत, ते कसे उचलायचे आहेत, ते कसे पॅक करायचे आहेत, ते कसे सील करायचे आहेत आणि ते कसे पाठवायचे आहेत. सील करत असताना, पाठवत असताना त्या लिफाफ्यावर कोणता मजकूर आला पाहिजे, पाठवत असताना त्याच्यावर कोणता मजकूर आला पाहिजे, तो मॅन्डेटरी आहे का, या सगळ्या गोष्टी या भौतिक दुव्यामध्ये आपल्याला पाहिजे आहेत मित्रांनो. एक साधा प्रश्न बघूया याच्यावर आलेला. तर हा ऑगस्ट 2016च्या पेपर 1, त्यावेळी काय होतं, पेपर 1मध्ये जनरल स्टडीचा जो पेपर होता त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स होतं आणि पेपर 2 हा लॉ रिलेटेड पेपर होता. त्यामुळे बऱ्याच लोकांना वाटतं की पेपर 2मध्ये तरी फॉरेन्सिक सायन्स दिसत नाही, तसं 2017च्या पेपरमध्ये दिसतं. तर हा पेपर 1मध्ये असलेले क्वेश्चन्स आहेत. हे कपड्यावरील वीर्याचे वाळलेले डाग कशाने ओळखतात. आता प्लीज लक्षात ठेवा, इथे तुम्हाला प्रश्न जो आहे या प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न तयार होऊ शकतो. वीर्याचे वाळलेले डाग म्हणजे वीर्याचे डाग नॉर्मली जर तुम्हाला शोधायचे असतील तर तुम्हाला कुठे शोधायचे आहेत, कपड्यावर शोधायचे आहेत. वीर्याचे डाग तुम्हाला नॉर्मली कुठे शोधायचे आहेत, कपड्यावर शोधायचे आहेत. ज्यावेळी एखादी बलात्काराची घटना होते त्यावेळी वीर्य एकतर पीडित व्यक्तीच्या शरीरावर किंवा ज्या ठिकाणी बलात्कार झाला त्या ठिकाणच्या कपड्यांवर, म्हणजे तो त्या पीडित व्यक्तीचं कपडे असतील किंवा बेडशीट असेल किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जिथे काही बलात्कार हा गुन्हा घडलेला आहे तिथे कपड्यावर वीर्याचे डाग प्रामुख्याने बघितले जातात. आणि एकदा का वीर्य सुकलं की ते वीर्य आहे की नाही आहे हे ओळखण्यासाठी आपण विशिष्ट प्रकारचे रेज वापरतो. आणि इथे तुम्हाला प्रश्न आहे की ते कोणत्या प्रकारे शोधता येतील. मग ते इन्फ्रारेड लाईटने शोधता येतील, ते भिंग वापरून शोधता येतील, ते स्पेक्ट्रोस्कोपी करून शोधता येतील किंवा ती ठशांची सचित्रता. आता तुम्हाला माहिती आहे ठशांची सचित्रता वापरण्याचा काही संबंध नाही. इन्फ्रारेडने आपण ते काय ओळखू शकतो, वीर्याचे डाग ओळखू शकतो, वाळलेले डेफिनेटली ओळखू शकतो. पण त्यासोबत आपण कशाने ओळखू शकतो, ते स्पेक्ट्रोस्कोपीने देखील ओळखू शकतो. स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे आपण विविध केमिकलचा तिथे अभ्यास करू शकतो स्पेक्ट्रोस्कोपीने. हे काय आहे डिटेलमध्ये पाहता येतील. मग आता या दोघांपैकी कोणता ऑप्शन निवडायचा, इन्फ्रारेड निवडायचा की स्पेक्ट्रोस्कोपी निवडायचा, हे कशावर ठरवायचं, इथे तुमचं नॉलेज पण आलं लागतं मित्रांनो. तर सध्या मी फक्त तुम्हाला ओळख करून देत आहे. स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय करतो आपण, स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये विशिष्ट तरंग लांबीचे आपण लाईट सोडतो आणि ते कसे माघारी येतात हे बघून आपण केमिकल ॲनालिसिस व्यवस्थित करू शकतो. त्यामुळे तो पडलेला डाग वीर्याचाच होता की नाही हे आपल्याला सांगता येतं मित्रांनो. आता पुढचा जो टॉपिक तुम्हाला फॉरेन्सिक सायन्समध्ये दिलेला आहे हा आहे फिंगरप्रिंटिंग. फिंगरप्रिंटिंग हा दरवर्षी न चुकता याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न येतात. न चुकता 1 किंवा 2 प्रश्न येतात. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला फिंगरप्रिंटिंग डेव्हलप कशी झाली, म्हणजे त्याचा इतिहास काय होता हे माहिती पाहिजेत. फिंगरप्रिंटिंगचा प्रॉपर इतिहास काय होता हे तुम्हाला माहिती पाहिजेत. 2 नंबर आहे फिंगरप्रिंटिंगचा उद्देश काय होता हे तुम्हाला माहिती पाहिजेत. म्हणजे काय फिंगरप्रिंटिंग डेव्हलप करण्यात आली. तर हा उद्देश जरासा 1-2 मिनिटात मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो तुम्हाला. सर्वसाधारणतः विचार करा, जगामधले कोणतेही व्यक्ती, समजा ए ही एक व्यक्ती आहे आणि बी ही एक व्यक्ती आहे,
या व्यक्तींचा एकमेकांशी रक्ताचा कोणताही संबंध नाही आहे, म्हणजे रक्ताने हे दोन व्यक्ती जोडलेले नाही आहेत असा विचार करा. म्हणजे ए ही व्यक्ती मी आहे आणि बी ही व्यक्ती तुम्ही असा विचार करा मित्रांनो. तर यांचा जर DNA तपासला तर यांचा 99.99% DNA समान असणार. 99.99% DNA समान असणार आणि फक्त 0.01% DNA यांचा काय असणार, वेगळा असणार आहे. वेगळा DNA किती, 0.01. रक्ताने जोडलेल्या जरी व्यक्ती असतील तरी हेच लॉजिक आहे. मग मी मागाशी का नाही सांगितलं, त्यात एक कॅच आहे, त्यात एक वेगळेपण आहे, ते मी थोड्या वेळाने एक्सप्लेन करतो. तर विचार करा, माझा आणि तुमच्यामध्ये 99.99% DNA समान आहे. फक्त 0.01% DNA मुळे माझ्या आणि तुमच्यामधला DNA मला तपासता येतो. मी आणि माझा भाऊ यांच्यामध्ये देखील 99.99% समान आहे. मी माझी बहीण, मी माझे वडील, मी माझी आई या सगळ्यांच्यामध्ये 99.99% DNA सेम आहे. मग प्रॉब्लेम होतो तो होतो संयमी जोड्यांच्यामध्ये. ज्यावेळी तुम्ही संयमी जोड्यांचा विचार करता, या संयमी जोड्यांच्यामध्ये 100% DNA सेम असतो. संयमी जोडे म्हणजे जे दिसायला एक समान असतात. संयमी जोडे हे नेहमी एकाच लिंगाचे असतात. म्हणजे एक भाऊ आणि एक बहीण हे कधीच संयमी जोडे असू शकत नाहीत, हे डोक्यात ठेवा. संयमी जोडे हे नेहमी भाऊ किंवा बहिणीच असतात, एकाच लिंगाचे असतात संयमी जोडे आणि यांच्यामध्ये 100% DNA सेम असतो. मग विचार करा, मी खून केला आहे, माझा एक संयमी जोडा भाऊ आहे, तो कुठल्या तरी एका CCTV असलेल्या ठिकाणी बसलेला आहे आणि मी CCTVमध्ये खून केलेला आहे. मी खून करत असताना मी ज्याचा खून केलेला आहे त्याने मला ओरखडलं आणि माझं जे काही रक्त आहे, माझी जी काही स्किन आहे ती त्याच्या नखामध्ये अडकलेली आहे. आता ज्यावेळी तुम्ही बघणार त्याचा तुम्हाला भौतिक दुवा सापडला, माझी स्किन सापडली, काय सापडली याचं तुम्ही ॲनालिसिस करणार, तुम्हाला समजणार की तो DNA 100% माझा आहे. पण तो DNA माझा असल्याप्रमाणे तो DNA 100% कोणाचा असू शकतो, माझ्या भावाचा असू शकतो. CCTVमध्ये तुम्ही बघताय मी आहे, पण एक्झॅक्टली माझा भाऊ माझ्यासारखाच दिसतो. त्यामुळे तुम्ही मी आणि माझा भाऊ यांच्यामधला फरक सांगू शकत नाही. त्यामुळे लॅक ऑफ एव्हिडन्स, कारण की तो मी होतो खून करणारा की माझा भाऊ होता हे माहिती नसल्यामुळे आम्हा दोघांनाही तुम्हाला काय करावं लागतं, निर्दोष मुक्त करावं लागतं. कशाच्या आधारी, पुरावे कमी असल्याच्या आधारी. पण हेच जर आपण फिंगरप्रिंटचा विचार केला तर फिंगरप्रिंट्स कोणत्याही दोन व्यक्तीच्या फिंगरप्रिंट समान असत नाहीत. म्हणजे मी आणि माझा संयमी जोडा भाऊ जरी असेल तरी आमच्या फिंगरप्रिंट्स वेगवेगळ्या असतात. जर असा गुन्हा करत असताना मी जर माझ्या फिंगरप्रिंट्स इथे सोडून आलो असेल तर गॅरंटेड त्या माझ्याशीच मॅच करतील, त्या माझ्या भावाशी मॅच करणार नाही. त्यामुळे फिंगरप्रिंटला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचा उद्देश तोच आहे की फिंगरप्रिंट्स कधीही दोघांच्या सेम नसतात. तर सिद्धांत काय, फिंगरप्रिंट म्हणजे आपण कुठल्याही वस्तूच्या टचमध्ये आलो, व्यक्तीच्या टचमध्ये आलो तर आपण आपल्या फिंगरप्रिंट्स इथे सोडतो. त्यामुळे त्याचे काही सिद्धांत आहेत बेसिकली. त्याचा उपयोग आणि महत्त्व कसं आहे, त्याचा आपण उपयोग कुठे करू शकतो, त्याचं महत्त्व काय आहे, त्याच्या कायदेशीर बाबी काय आहेत, आपण फिंगरप्रिंट कोणत्या कायद्यानुसार घेऊ शकतो, त्याला काही कलमं आहेत का, ती कलमं कशी आहेत, म्हणजे आपण किती काळ शिक्षा होणाऱ्या व्यक्तींचे आपण काय फिंगरप्रिंट्स घेऊ शकतो किंवा कुणाचे फिंगरप्रिंट्स घेण्याला परवानगी असते, कुणाचे फिंगरप्रिंट्स घेता येत नाहीत, अंगुली मुद्रा कुणाचे घेता येत नाहीत, या सगळ्याला कायदेशीर बाबीमध्ये मोडता येतं किंवा घेता येतं. आता अंगुली मुद्रा पत्रिका प्रकार म्हणजे स्लिप्स असतात, ज्याच्यावर तुम्ही फिंगरप्रिंट्स घेता त्या स्लिप्स असतात. मग त्याचे प्रकार आहेत, मग त्या स्लिप्सचे प्रकार याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्या स्लिप्स कोणकोणत्या आहेत, त्यांची नावं काय, विशिष्ट प्रकारची फिंगरप्रिंट कोणत्या स्लिपवर घ्यायची याचे तुम्हाला क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. अंगुली मुद्राचे प्रकार काय, वाचताना हे खूप डिफिकल्ट वाचतात. तर तुम्हाला याच्या पाठीमागे मी एक फिंगरप्रिंटचं काय दिलेले आहे, एक चित्र तुम्हाला दिसत असेल. विचार करा, आर्च म्हणजे काय, आर्च म्हणजे कमान, ही आहे आर्च, ही आहे कमान, ठीक आहे. लूप म्हणजे काय, आर्च ही झाली आर्च, ही झाली कमान. लूप म्हणजे काय, जिथून जातं तिथेच परत येतं, ही झाली लूप. वर्ल म्हणजे काय, वर्ल झालं हे वर्ल. अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला काय करता येतं, डिवाइड करता येतं. कंपोजिट म्हणजे एकापेक्षा जास्त दिसणे. डेल्टा म्हणजे तुम्हाला एक मध्ये एक भाग दिसायला सुरू होतो, म्हणजे फिंगरप्रिंटच्या मध्ये तुम्हाला एक भाग दिसायला सुरू होतो. इथे नाही काढता येणार मला, कारण की त्याचं डायग्राम वेगळी होते. तुम्हाला एक स्पेसिफिक डेल्टा टाईपचा भाग दिसायला लागतो. मग हे फिंगरप्रिंटचे प्रकार तुम्हाला याच्यामध्ये बघायचे आहेत. रोल्ड प्रिंट्स म्हणजे काय, समजा माझी प्रिंट घ्यायची तर ती एका बाजूने दुसऱ्या बाजूला पूर्ण घ्यावी लागते, याला रोल्ड प्रिंट म्हणतो आपण. मग त्या कशा घ्यायच्या, त्या कशावर घ्यायच्या. चान्स प्रिंट्स म्हणजे काय, ज्यावेळी मी कोणताही गुन्हा करणार आहे किंवा एखाद्या घटनास्थळी मी असणार आहे त्यावेळी मी माझ्या फिंगरप्रिंट्स तिथे सोडून जाऊ शकतो. एक्झाम्पल,
समजा मेणबत्ती मी उचलायचा प्रयत्न केला, मेणबत्तीतलं मेण थोडंसं जर मऊ असेल आणि ते मी जर हाताने दाबलं तर माझ्या फिंगरप्रिंट्स त्या मेणबत्तीच्या त्या मऊ भागावर उठू शकतात. किंवा मऊ भाग कोणता आहे, कणिक असेल, मी जर कणकेवर माझा हात दाबला तर माझे फिंगरप्रिंट्स त्या कणकेवर उठू शकतात. साबण जर मऊ पकडला तर त्याच्यावर उठू शकतात. अशा फिंगरप्रिंट्सना प्लास्टिक फिंगरप्रिंट्स म्हणतात. दुसरं आहे दिसणाऱ्या फिंगरप्रिंट्स, म्हणजे समजा रक्त पडलं आणि त्या रक्तावर मी माझा हात टेकवला आहे तर त्या रक्ताच्या याच्यामुळे माझे फिंगरप्रिंट्स प्रॉपर तुम्हाला दिसू शकतात. रक्ताने माखलेला माझा हात, चिखलाने माखलेला माझा हात जर मी कुठेही लावायचा प्रयत्न केला तर त्या फिंगरप्रिंट्स तुम्हाला दिसू शकतात. किंवा मी समजा कोणत्याही सरफेसवर टच केला तर तिथे फिंगरप्रिंट्स असतील पण त्या तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे या चान्स प्रिंट्स 3 प्रकारच्या असतात. एक असतात प्लास्टिक, एक असतात तुम्हाला दिसणारा दृश्य आणि तुम्हाला न दिसणारा अदृश्य. याच्यावर बरेचशा वेळा प्रश्न येऊन गेले. तर प्रश्न बघूया आपण याच्यावर कसा आलेला आहे. याच्यावर कसा प्रश्न आलेला आहे. जे असे उघड्या डोळ्याने दिसत नाहीत त्यांना काय म्हणायचं, त्यांना अदृश्य म्हणायचं. मग ऑप्शन बघूया. त्यांना साधे ठसे म्हणायचं, त्यांना लेटंट इम्प्रेशन म्हणायचं, त्याला चान्स प्रिंट म्हणायचं की बुलडॉग आपल्याला माहिती आहे बुलडॉग हा उगाच टाकायचं म्हणून टाकलेला ऑप्शन आहे. मग आता आपण बघितलं चान्स प्रिंटचे 3 प्रकार आहेत, दृश्य, अदृश्य आणि प्लास्टिक. मग बहुतेक लोकांचं म्हणणं होतं की ही चान्स प्रिंट आहे. ही चान्स प्रिंट नाही आहे मित्रांनो. चान्स प्रिंटचे 3 प्रकार आहेत आणि अदृश्यला दुसरा शब्द वापरला जातो तो आहे लेटंट इम्प्रेशन. त्यामुळे याचं उत्तर काय येणार, लेटंट इम्प्रेशन. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला फक्त एक शब्द माहिती असतो, त्याचा समानार्थी शब्द किंवा त्याचा दुसरा कोणता अर्थ वापरता येतो हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपल्याला माहिती असून आपण प्रश्न चुकवायला सुरू करतो. मग हे चान्स प्रिंट्स कसे डेव्हलप करायचे. जे डोळ्याने दिसत आहेत त्यांना डेव्हलप करायची गरज नाही. जे डोळ्याने दिसत नाहीत त्यांच्यासाठी विविध पावडरी वापरल्या जातात. त्याच्यासाठी आवश्यक वेगवेगळे मटेरियल्स आहेत. तुम्ही साधा सेलोटेप घेऊ शकताय, सेलोटेपने ते उचलू शकताय. असे वेगवेगळे मेथड्सने आपण फिंगरप्रिंट डेव्हलप करू शकतो, उचलू शकतो. तर त्यासाठी आवश्यक साहित्य तुम्हाला माहिती पाहिजेत, पद्धती कोणकोणत्या वापरल्या जातात त्या तुम्हाला माहिती पाहिजेत. आता मृत व्यक्ती असेल तर हे मृत व्यक्तीचं तुम्हाला फिंगरप्रिंट घ्यायची आहे, पण तुम्हाला माहिती आहे की ह्या व्यक्ती मरून 2-1 दिवस झालेले आहेत, प्रखर उन्हामध्ये हा व्यक्ती मेलेला आहे, तर त्याची बॉडी आता काय झालेली आहे, सुकलेली आहे. मग अशा सुकलेल्या व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स व्यवस्थित येतील का. मग ते मऊ करण्यासाठी तुम्हाला काय वापरता येतं. मग गरम पाण्यात बुडवायचं का, पॅराफिन वापरायचं का, किंवा इतर दुसरा काही मटेरियल वापरायचं का, असा प्रश्न येऊन गेला मित्रांनो तुम्हाला. की जर कातडी कडक झाली असेल तर ती मऊ करून फिंगरप्रिंट घेण्यासाठी कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरलं जातं, असा प्रश्न येऊन गेला तुम्हाला. ठीक आहे. आणि अभिलेखन म्हणजे अशा प्रकारच्या फिंगरप्रिंट्स साठवल्या कशा साठवल्या जातात त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊन गेलेले आहेत. आता हा प्रश्न आपण बघितला. पुढे जर गेलो तर पुढे तुम्हाला फॉरेन्सिक सायन्समधला आय थिंक हा शेवटचा पॉईंट आहे, स्फोटके. स्फोटकांच्यावर वैशिष्ट्यप्रमाणे स्फोटकांचे प्रकार काय काय आहेत बघा. तुम्हाला देताना काय सांगितलेलं आहे, सामान्यतः वापरली जाणारी स्फोटके, घरगुती बॉम्ब्स, स्फोटकांची हाताळणी, स्फोटके अवशेष, हे महत्त्वाने दिले तुम्हाला, आणि स्फोटकांची सामान्य नावं. प्रश्न कसे आलेत बघा. एखादा प्रश्न आपण डिस्कस करू, याच्यावर आलेला प्रश्न आपण डिस्कस करू, बघूया आपण. RDX हे कोणते स्फोटक आहे. आता जर टॉपिक बघितला तर नावं, सामान्यतः वापरले जाणारे स्फोटके, घरगुती बॉम्ब, स्फोटके हाताळणी, स्फोटके अवशेष, याच्यामध्ये कुठेच स्फोटकांचे प्रकार असा टॉपिक नाही. आणि तुम्हाला प्रश्न येताना काय आलेला आहे, RDX हे कोणत्या प्रकारचं स्फोटक आहे. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली इथं प्रकार हा शब्द जरी नसेल वापरला तरी तुम्हाला स्फोटकांचे प्रकार माहिती पाहिजेत. आता RDX तुम्हाला जवळपास आपण सगळ्यांनी शिकले RDX काय. मग RDX काय, हे सैनिक स्फोटक आहे. मग औद्योगिक स्फोटक म्हणजे काय, सैनिक स्फोटक म्हणजे काय, ते कुठे वापरले जातात, त्यांचा यूज काय आहे. औद्योगिक स्फोटक म्हणजे समजा एखादी खाण आहे, ह्या खाणीमध्ये मला स्फोट घडवून आणायचा आहे, ते औद्योगिक स्फोटक असू शकतं. ठीक आहे. कंट्रोल्ड स्फोट घडवून आणायचे, हे औद्योगिक स्फोटक आहेत. पण जिथे मला कंट्रोल्ड स्फोट घडवून आणायचे नाही आहे तिथे मी काय करू शकतो, हे सैनिकी स्फोटक म्हणून त्यांना सांगू शकतो. एवढंच नाही, त्याच्यात अजूनही काही भाग येतात, ते आपल्याला ज्यावेळी तुम्ही वाचणार आहात, ज्यावेळी पाहणार आहात त्यावेळी तुम्हाला ते समजेल काय आहे ते. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की फक्त नावं आलेत ना, नावं तुम्हाला TNTचा फुल फॉर्म आलाय, तुम्हाला एखादं स्फोटक दिले त्याचं दुसरं नाव काय विचारले, तुम्हाला दिलंय की आपण काय लिफाफा बॉम्बमध्ये काय असते हे तुम्हाला विचारलेलं आहे. तुम्हाला स्फोटकांमधले विशिष्ट काय विचारलेत, केमिकल्स काय असतात ते विचारलेले आहेत. तुम्हाला स्फोटकांमधून बाहेर पडणारी ऊर्जा किती असते हे विचारलेलं आहे. स्फोटकांच्या अवशेषावरून आपण कोणते स्फोटक वापरले हेही समजतं, त्यामुळे तेही तुम्हाला विचारलेलं आहे. घरगुती बॉम्ब तयार करण्यासाठी कोणकोणत्या वस्तू वापरता येतात हेही तुम्हाला विचारलेलं आहे. त्यामुळे सर्वसाधारणतः
टॉपिक निहाय प्रश्न येतात, पण या टॉपिकमध्ये आपल्याला इन बिटवीन आपण जे वाचत नाही ते हे तुम्हाला वाचायला लागणार. जसं की इथे मी तुम्हाला सांगितलं प्रकार तुम्हाला वाचावे लागणार आहेत. ठीक आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे फॉरेन्सिक सायन्समधला तो शेवटचा टॉपिक होता. तर सायंटिफिक एड्स टू इन्व्हेस्टिगेशन आणि फॉरेन्सिक सायन्स या दोघांनाही 5-5 प्रश्नांचं म्हणजे 10-10 मार्कांचं वेटेज आहे. आणि फॉरेन्सिक मेडिसिन या टॉपिकला 10 प्रश्न किंवा 20 मार्कांचं वेटेज आहे. इथंपर्यंत सिलेबस तुमचं सांगतो इथंपर्यंत. आता फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये देखील त्यांनी सगळ्यात पहिला टॉपिक जो टाकला आहे तो आहे न्याय सहाय्यक शास्त्र, म्हणजेच हे फॉरेन्सिक मेडिसिन. त्याचं महत्त्व काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, त्याची ओळख काय आहे. म्हणजे याच्यामध्ये काही प्रिन्सिपल्स येणार, भारतामध्ये काम करणाऱ्या केंद्रांची नावं येणार किंवा नोडल एजन्सीज येणार. नोडल एजन्सीचा अर्थ काय आहे? नोडल एजन्सीज म्हणजे एखाद्या क्षेत्रात काम करणारी सर्वोच्च संस्था आणि तिची संरचना कशी असते, म्हणजे त्याचे अध्यक्ष असतील तर कोण असतात किंवा हेड असतील तर कोण असतात, त्याचे ब्रँचेस कुठे असतात का, हेडक्वार्टर कुठे आहे का, याच्याबद्दलची माहिती. आणि भारतामध्ये त्या संदर्भातली जर निवड प्रक्रिया जर असेल तर त्याबद्दलची माहिती हा सांगणारा हा टॉपिक आहे. जसं हे फॉरेन्सिक मेडिसिनसाठी आहे तसं हे फॉरेन्सिक सायन्ससाठी पण आहे. मला भले वाटेल की आम्हाला टॉपिक सिलेबसमध्ये नाही आहे, पण त्याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स रिलेटेड सेंटर भारतामध्ये कुठे आहेत, त्यांचे हेडक्वार्टर्स आहेत का, ब्रांचेस आहेत का, त्यांचे हेड्स कोण असतात, याच्याबद्दलची तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. यामधला दुसरा जो टॉपिक घेतलेला आहे हा दुसरा टॉपिक आहे मृत्यू आणि न्याय सहाय्यक विज्ञान. मग मृत्यू म्हणजे काय? कुणाला म्हणायचं की हा व्यक्ती मेलेला आहे? मृत्यू किती प्रकारचा असतो? आपण म्हणतो की एक मूर्छा आहे म्हणजे मृत्यू आहे. बऱ्याच लोकांना वाटतं मूर्छा म्हणजे चक्कर आहे, मूर्छा म्हणजे मृत्यू कसेल. सिनकोप असा तो शब्द आहे. सिनकोपच्या पुढे जाऊन जे काही प्रायमरी डेथची स्टेज असते त्याला बऱ्याच वेळी मूर्छा हा शब्द वापरलेला आहे. मूर्छा म्हणजे नॉर्मली सिनकोप असतो. सिनकोप म्हणजे तात्पुरत्या काळासाठी तुमचं संज्ञाहरण होणे, संज्ञाहरण म्हणजे तुमची शुद्ध हरपणे, याच्यासाठी पण मूर्छा शब्द वापरला जातो. मूर्छेवर एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे तुम्हाला. त्यानंतर सोमॅटिक डेथ म्हणजे काय, ब्रेन डेथ म्हणजे काय, याच्यावर प्रश्न येतात. आता सोमॅटिक डेथ, ब्रेन डेथ म्हणजे एक साधारणतः लक्षात घ्या, एखादी व्यक्ती 3 ते 5 मिनिटे, एखादी व्यक्ती 3 ते 5 मिनिटापेक्षा जास्त काळ, म्हणजे एक साधारणतः आपण विचार करू एक 6 मिनिटापेक्षा जास्त काळ एखादी व्यक्ती विदाऊट ऑक्सिजन जर राहिलेली असेल तर तिचा मेंदू काम करायचा नाही होतो, त्या व्यक्तीचा मेंदू काम करत नाही. मग अशा व्यक्तीमध्ये बाकीचे सर्व अवयव काम करत असतात पण मेंदू काम करत नसतो, म्हणून अशा व्यक्तीला आपण ब्रेन डेड म्हणतो. 2 नंबर सोमॅटिक डेथ म्हणजे काय? जर एखाद्या व्यक्तीला 40 मिनिटापर्यंत जर ऑक्सिजन पुरवठा मिळाला नाही, ऑक्सिजन जर मिळाला नाही, अशी एखादी व्यक्ती 40 मिनिटापर्यंत ऑक्सिजन शिवाय जर असेल तर या व्यक्तीमधील सर्व स्नायू, सर्व अवयव मरतात. अशा व्यक्तीला, अशा डेथला आपण सोमॅटिक डेथ असं म्हणतो. म्हणजे सर्वसाधारणतः मेंदू मरण्यासाठी 6 मिनिटापेक्षाही कमी काळ लागतो, म्हणजे 4 किंवा 5 मिनिटे लागतात. हृदयाचे स्नायू मरण्यासाठी 25 ते 30 मिनिटे लागतात, तर सर्वसाधारण सर्व स्नायू मरण्यासाठी 40 मिनिटापर्यंतचा काळ पुरेसा ठरतो. 40 मिनिटापर्यंतचा काळ पुरेसा ठरतो. मग मृत्यूचं लक्षण काय आहे? नाडी लागत नाही मृत्यूचे लक्षण आहे, पण नाडी लागली नाही म्हणजे व्यक्ती गॅरंटेड मेलेला आहे का? व्यक्तीचा श्वासोश्वास सुरू नसणे म्हणजे मृत्यू आहे सर. मग श्वासोश्वास सुरू नाही म्हणजे व्यक्ती गॅरंटेड मेलेला आहे का सर? असले काही प्रश्न येत नाहीत. उगाचच काहीतरी वेगळं एक्सप्लेन करायचं नाही आहे. प्रश्न काय आला आपण एक्सप्लेन करू. प्रश्न काय आला बघू आपण. प्रश्न जर तुम्ही वाचला तर प्रश्न आहे खालीलपैकी मृत्यूचे निश्चित चिन्ह कोणते? निश्चित चिन्ह विचारले तुम्हाला. आता ऑप्शन बघा. नाडीचे ठोके नसणे, श्वासोच्छ्वास नसणे, शरीर थंड पडणे आणि शरीर ताटणे. आता प्रश्न आहे की यातलं काय उत्तर बरोबर आहे? निश्चित लक्षण तुम्हाला विचारले मृत्यूचं. त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे एखादी व्यक्ती मृत आहे की ती जिवंत आहे, यातला फरक काय आहे. माझी जर नाडी लागली नाही तर कदाचित माझी ती नाडी, माझी ते जी काही धमनी आहे ती कुठेतरी ब्लॉक असू शकते. साधी गोष्ट, मी एखादा बॉल, प्लास्टिकचा बॉल जर काखेत दाबून धरला तर माझी नाडी लागायची बंद होईल. काही विष आहेत जे विष माझी नाडी इतकी स्लो करतात की ती लागायची बंद होते. श्वासोश्वास, मी माझा श्वास धरून ठेवला असेल तर तुम्हाला श्वास लागणार नाही. किंवा जर मला शिटी बसवली असेल, तुम्ही काही लोकांनी हा शब्द ऐकला असेल, व्हेंटिलेटर इथून जोडतो, अशा वेळी तुम्हाला श्वासोश्वास वरतून दिसणार नाही कदाचित. किंवा काही पॉयझन्स आहेत, टेट्राड्रोज पॉयझन्स वगैरे असे काही पॉयझन्स आहेत जे तुमच्या श्वासोश्वास इतका धीमा करून ठेवतात की तुम्हाला तो बाहेरून जाणवत पण नाही.
शरीर थंड पडणं का, मी थंड पाण्यात पडलो असेल, मी बर्फात कोणा जर मला ठेवलं असेल, माझी बॉडी थंड पडू शकते. मग अशा वेळी मी मेलोयचं असं गॅरंटेड सांगता येत नाही. पण कोणत्याही कारणास्तव माझी बॉडी ताठू शकत नाही. नाही असं नाही, ताठू शकते. म्हणजे समजा मला फिट आली तर माझी बॉडी ताठू शकते, पण तिथे हालचाल दिसेल तुम्हाला. पुन्हा काही विशिष्ट प्रकारच्या इन्फेक्शन्समध्ये, रेबीजमध्ये किंवा कुचला नावाची एक वनस्पती आहे, तिच्या विषबाधेमध्ये माझं शरीर ताठू शकतं. पण पुन्हा तिथे फिट येतात किंवा शरीर ताटलं तरी तुम्हाला माझी हालचाल दिसते. त्यामुळे जर व्यक्तीची हालचाल नसेल, प्लस निश्चित कारण काय आहे, निश्चित लक्षण काय आहे, निश्चित लक्षण आहे शरीर ताठणे. तर हे डिस्कस करत असताना तुम्हाला माहिती पाहिजे की जिवंत व्यक्तीचं शरीर ताठू शकतं का, मृत व्यक्तीचं शरीर ताठू शकतं का, मग दोघांतला फरक काय आहे, दोघांमधला फरक काय आहे. आता पुढे आहे मृत व्यक्ती आणि शवविच्छेदन. शवविच्छेदन का करतात याच्यावर जवळपास 4-5 वेळा प्रश्न येऊन गेला तुम्हाला. शवविच्छेदन का करतात, एखाद्या व्यक्तीचं शवविच्छेदन का करतात. शवविच्छेदन करतात 2-3 कारणासाठी. महत्त्वाची जी कारणं आहेत, ते बाकी अजूनही कारणं आहेत, पण एक महत्त्वाची कारणं आहेत. ती पहिलं आहे मृत्यूचं कारण सांगणे, मृत्यू कसा झाला हे सांगणे. 2 नंबर आहे मृत्यूचा काळ सांगणे, मृत्यू कधी झाला असेल याची आयडिया येते. 3 नंबर, अशा व्यक्तीच्या शरीरात संशयित काही वस्तू आहेत का, मग ते विष आहे का किंवा इतर काही आहे का याचा तपास करणे, म्हणजे पुन्हा तेच मृत्यूचं कारण स्पष्ट करण्यासाठी. काही वेळेस मला अजूनही लक्षात आहे की स्टार्टिंग फेजमध्ये एका ऑटोप्सीला म्हणजे शवविच्छेदनाला मी उभा होतो आणि फिमेल होती आणि त्याचं ज्यावेळी पोस्टमॉर्टम सुरू होतं तरी त्या फिमेलची डेथ झाली होती ॲक्सिडेंटमध्ये. पण त्यामध्ये आम्हाला तिचं युटरस, गर्भाशय काढून तपासावं लागलं. का, कारण एक संशय नको की कदाचित तिच्या गर्भाशयात गर्भ असेल आणि तो गर्भ लपवण्यासाठी कोणीतरी तिचा ॲक्सिडेंट करून मृत्यू घडवून आणला असेल. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पोस्टमॉर्टममध्ये व्यवस्थित बघाव्या लागतात. पोस्टमॉर्टम करताना त्याची प्रक्रिया काय आहे, त्याचा फॉर्म नंबर काय आहे, तो कसा फॉलो केला जातो, कोण करतं पोस्टमॉर्टम, कधी करता येतं पोस्टमॉर्टम, कुणाला अधिकार आहेत पोस्टमॉर्टम करण्याचे, कोणत्या व्यक्तीसाठी पोस्टमॉर्टम करावं लागतं, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला पोस्टमॉर्टममध्ये करायचा आहे. ठीक आहे. आणि मग मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आपण पोस्टमॉर्टम करू शकतो, ऑब्व्हियसली करू शकतो, नाही असं नाही. आणि शवविच्छेदनचे रूल्स काय काय आहेत. मग आता बघा, पुरलेले मृतदेह उकरून शवविच्छेदन करण्यामागचा प्रमुख उद्देश काय आहे, हे सोपे प्रश्न आहेत, हे तुम्हाला येतात. काय आहे, अग्नी देण्यासाठी ऑब्व्हियसली आपण करणार नाही, लोकांना ते शरीर दाखवण्यासाठी आपण करणार नाही, आणि उरलेले सर्व उद्देश हे 2 जर चुकीचे असतील तर बरोबर येणारच नाही. म्हणजे गॅरंटेड उद्देश काय आहे, मृत्यूचं कारण किंवा त्याची ओळख पटवण्यासाठी. हे सोडून तुम्हाला हेही येऊ शकतात की जे आपण पोस्टमॉर्टम करण्याचा फॉर्म आहे, तो फॉर्मचा नंबर काय आहे, तो फॉर्म कोण देतं, कुणाची साईन असते, तो फॉर्म कुणाकडे जमा करावा लागतो, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला याच्यात अभ्यास करायचा आहे. जखमा, जखमांवर बरेच प्रश्न आहेत. जखमांसाठी कोणतं तुम्ही शस्त्र वापरताय त्याच्यावर जखमा ठरलेल्या असतात. समजा माझ्याकडे धारदार शस्त्र आहे आणि माझ्याकडे तीक्ष्ण शस्त्र आहे, तर या दोघांनी होणाऱ्या जखमा वेगवेगळ्या असतात. मी ज्यावेळी धारदार शस्त्र तुमच्यावर चालवतो, मी समजा धारदार शस्त्र तुमच्यावर चालवलं तर तुमच्या जखमेची लांबी जास्त असते, खोली कमी असते. मी ते जर तीक्ष्ण शस्त्र तुमच्यावर चालवलं, भोकसण्यासाठी जर मी तुम्हाला काही वापरलं, तर अशा जखमेची खोली जास्त असते, त्याची लांबी कमी असते. ते आत खोलवर जातं पण जास्त लांब जात नाही, म्हणजे त्याचा खूप मोठा कट बसत नाही. म्हणजे तलवार विचार करा, तलवार नेहमी तुम्हाला कट मारला तर तो लांब असतो पण त्याची खोली कमी असते. पण तलवार भोसकण्यासाठी वापरली तर त्याची लांबी जास्त असते, खोली जास्त असते पण लांबी कमी असते. प्रश्न बघा काय प्रश्न आहे, भोसकल्याने होणाऱ्या जखमा खालीलपैकी काय सर्वाधिक असते. भोसकल्यामुळे होणाऱ्या जखमा, मग त्याची लांबी जास्त असते, खोली जास्त असते की रुंदी जास्त असते, की वरीलपैकी सर्व जास्त असतं. आताच आपण डिस्कस केले, तुम्हाला समजेल की याच्यामध्ये काय जास्त असतं. मग तुम्हाला माहिती पाहिजे जखमांचे प्रकार काय काय, कोणकोणत्या प्रकारचे जखमा आहेत. मग ॲब्रेजन काय आहेत, कंटिजन काय आहेत, यांचे मराठी भाग पण आहेत. ॲब्रेजन काय आहेत, कंटिजन काय आहेत, परफोरेशन वुंड काय आहेत, पेनिट्रेशन वुंड काय आहेत, अशा वेगवेगळ्या वुंड्सचे काय टाईप आहेत. मग त्यांचे मराठी शब्द काय आहेत, त्यांना जखमेंचं आयुर्मान किती आहे, म्हणजे तुम्हाला जखम बघून सांगता येतं की जखम किती जुनी आहे. मग ती काळी आहे का, लाल आहे का, पिवळी आहे का, हिरवी आहे का, जखमीचा रंग बदलत जातो, त्याच्यावरून तुम्हाला सांगता येतं की जखमीचं आयुर्मान किती आहे. एखादी जखम आत्मघाती आहे, परघाती आहे की अपघाती आहे,
हेही सांगता येतं तुम्हाला. म्हणजे आत्मघाती म्हणजे कसं आहे, समजा मी माझा हात कट करणार आहे तर ही बाहेरून आत येणारी जखम आहे. मग टेलिंग ऑफ वुंड असा कन्सेप्ट आहे. टेलिंग ऑफ वुंड म्हणजे काय, तुम्हाला दिसतं, तुम्हाला ज्यावेळी दिसते ही जखम त्यावेळी तुम्हाला सुरुवातीला ही जखम जाड दिसते आणि नंतर ही जखम बारीक 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 होत बारीक तुम्हाला ही या पद्धतीने दिसायला सुरू होते. म्हणजे हे जे टेलिंग आहे, वुंडचं टेलिंग आहे, म्हणजे टेल म्हणजे आपण काय म्हणतो, ही जाडने सुरू होते आणि ही जाडने सुरू होते जखम, ही जाडने सुरू होते जखम आणि ती छोटी छोटी होत जाते, छोटी छोटी होत जाते. टेलिंग जिकडे असतं, टेलिंग असतं याचा अर्थ जखम तिकडे संपलेली आहे. परत मी जर स्वतःला कट मारून घेणार आहे तर मी धाडसाने एकच कट नाही मारणार, मी पहिला छोटे छोटे कट मारायला सुरू करणार. त्यामुळे मल्टिपल वुंड जर तुम्हाला दिसल्या तर कदाचित तो आत्मघात आहे, म्हणजे काय, सुसायडल अटेम्प्ट आहे. जर तुम्हाला एकच डीप कट दिसला तर एकतर ती व्यक्ती मूर्ख पाहिजेत, म्हणजे वेडी पाहिजेत, जेणेकरून ती स्वतःला इजा करून घेऊ शकते, किंवा डीप कट हे परघाती म्हणजे दुसऱ्याने केलेल्या जखमेचं लक्षण असू शकतं. पुन्हा टेलिंग ऑफ वुंड, जर मी कट केला तर टेलिंग ऑफ वुंड तुम्हाला आतल्या बाजूला दिसणार, पण मला जर कोणी मारण्याचा प्रयत्न केला तर कदाचित टेलिंग ऑफ वुंड बाहेरच्या बाजूला दिसू शकतं. पुन्हा समजा मी उजव्या हाताचा आहे आणि मला स्वतःला जर चाकू मारून घ्यायचं आहे तर मी या बाजूला चाकू मारून घेणार नाही, कारण की फोर्स कमी लागतो, मी दुसऱ्या बाजूला चाकू मारून घेणार. समजा मी व्यक्ती लहान आहे, मी मोठ्या व्यक्तीचा खून करायचा असेल तर मी मारलेली जखम ही वरच्या बाजूला असणार, खालच्या बाजूला नसेल. समजा एखादी व्यक्ती आडवी पडले, त्याला जर मारत असेल तर जखम ही स्ट्रेट होते. त्यामुळे जखमा बघून तुम्हाला कोणत्या अँगलने वार केलेला आहे, वार कोणत्या हत्यारांनी केलेला आहे, हे सगळं सांगता येतं तुम्हाला. ठीक आहे. मरण्याच्या पूर्वी जखम झाली की मरण्याच्या नंतर जखम झाली सांगता येतं तुम्हाला. समजा मरण्याच्या पूर्वी जखम झाली असेल तर त्या जखमीतून रक्तस्राव होतो, मेल्यानंतर जखम झाली असेल तर रक्तस्राव होत नाही. मरण्याच्या पूर्वी जखम झाली असेल तर जखमेचे जे भाग आहेत, ज्या कडा आहेत, त्या उंचावलेल्या दिसतात, मेल्यानंतर असं दिसत नाही. असे बरेचसे. मेल्यापूर्वी म्हणजे तुम्ही जिवंत असताना जर जखम झाली असेल तर सूज असते, मेल्यानंतर सूज दिसत नाही. अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला मरणोत्तर किंवा मरणापूर्वी जखमा झाल्या असतील तर त्याच्या चिन्हावरून सांगता येतात. वाहतूक अपघातातील जखमा, एखादी व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यामध्ये होणाऱ्या जखमा विशिष्ट पद्धतीच्या असतात, त्या एक्सप्लेन करता येतात. हे सोडून अजून 2 वेगळ्या प्रकारच्या जखमा आपल्याला बघायच्या आहेत. या वेगळ्या प्रकारच्या जखमा कोणत्या आहेत, अग्निशस्त्र आणि तीक्ष्ण हत्यारं याने होणाऱ्या जखमा कशा आहेत. मग एंट्री वुंड आणि एक्झिट वुंड तुम्हाला माहिती पाहिजेत. तुम्हाला अग्निशस्त्रावर प्रश्न आलेला आहे बघा, तुम्हाला सिलेबसमध्ये सध्या काय दिलं आहे, फक्त अग्निशस्त्रामुळे होणाऱ्या जखमा, पण तुम्हाला अग्निशस्त्रावर प्रश्न आलेले आहेत, म्हणजे बंदुकींवर प्रश्न आलेले आहेत. एक्झाम्पल आपण बघूया, एखादा प्रश्न मी घेतलाय का बघूया. गन पावडर हे कशाचे मिश्रण आहे, कधी प्रश्न आला हा, 2010ला प्रश्न आलेला आहे हा. ठीक आहे. गन पावडर हे कशाचे मिश्रण आहे, म्हणजे तुम्हाला बंदुकीमध्ये वापरले जाणारी रसायनं. त्यानंतर प्रश्न असे आलेला आहे की समजा एखाद्या व्यक्तीने एखादी बंदूक चालवलेली आहे की नाही, हे बंदुकीच्या कोणत्या भागाचा अभ्यास करून सांगता येतं, असाही प्रश्न आलेला आहे तुम्हाला. बंदुकीचा विचार केला तर बोर म्हणजे काय, असाही प्रश्न आलेला आहे तुम्हाला. बोरचा अर्थ काय आहे, मग ते आहे की नळीची लांबी, नळीचा व्यास, अशा प्रकारचे त्याच्यामध्ये ऑप्शन्स होते. तर इथे आहे की गन पावडर हे कशाचं मिश्रण आहे. गन पावडरमध्ये पोटॅशियम नायट्रेट असतं, आपल्याला जवळपास माहिती आहे. तुम्ही लोक या बंदुकी हाताळत असाल, त्यामुळे तुम्हाला ही आयडिया असेल की पोटॅशियम नायट्रेट आहे. मग आता मुद्दा आहे की त्यात लाकडी कोळसा आहे का की गंधक आहे की दोन्ही आहेत. तर गन पावडर म्हणजे पोटॅशियम नायट्रेट प्लस लाकडी कोळसा प्लस गंधक यांच्या मिश्रणाला आपण काय म्हणतो, गन पावडर असं म्हणतो. असो. तर अग्निशस्त्र म्हणजे बंदुकांचे प्रकार, छर्यांचे प्रकार, काडतुसांचे प्रकार, त्याच्यामध्ये वापरणारे रसायनांचे प्रकार, बोर्स म्हणजे काय, ते कसे तयार होतात, त्यांचे प्रकार काय आहेत का. त्यानंतर अग्निशस्त्रामुळे होणाऱ्या जखमा कशा आहेत. एंट्री वुंड काय असते, एंट्री वुंडमध्ये काय काय बघायला मिळतं. एक्झिट वुंड काय असते, एक्झिट वुंडमध्ये काय काय बघायला मिळतं. या दोघांची लक्षणं हे तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर तीक्ष्ण आणि धारदार हत्यांमुळे होणाऱ्या जखमा, मगाशी एक्सप्लेन केलं, तीक्ष्ण असेल तर काय, धारदार असेल तर काय, या जखमा यांची तुम्हाला माहिती पाहिजे डिटेलमध्ये. पुढचा जो टॉपिक आहे तुमचा तो आहे श्वासावरोधजन्य मृत्यू. एखाद्याचा श्वास बंद केल्यामुळे कोणकोणत्या प्रकारे मृत्यू होऊ शकतो. आता तुम्हाला फक्त माहिती आहे की श्वासावरोध कसा होऊ शकतो. एक आहे गळफास, एखाद्या व्यक्तीने गळफास लावून घेतला, याला हँगिंग असं म्हणतो आपण, नाही का. हँगिंग एक झालं. दुसरं आहे स्ट्रँग्युलेशन. स्ट्रँग्युलेशन म्हणजे काय, गळा दाबून मारणे, स्ट्रँग्युलेशन. आता स्ट्रँग्युलेशन हा शब्द स्पेसिफिकली वापरला जातो ज्यावेळी तुम्ही काठी किंवा तत्सम बाबी वापरता, त्यावेळी स्ट्रँग्युलेशन म्हणतो आपण. तिसरं आहे मगिंग. मगिंग म्हणजे काय, माझ्या पाठीमागून कोणतरी येऊन कुणीतरी माझा गळा असा पकडणे आणि दाबून मारणे. मग हे स्ट्रँग्युलेशन नाही का, नाही ते स्ट्रँग्युलेशन नाही, ते मगिंग येतं. ते काय येतं, मगिंग येतं. स्ट्रँग्युलेशनमध्ये काय आहे, काठी किंवा
तशीच जाड वस्तू तुमच्या गळ्यावर ठेवून चेपून तुमच्या गळ्यात त्याने चेपवणे. मगिंग तुम्हाला समजलं. याच्यानंतर काय, याच्यानंतर आहे स्मॉदरिंग. स्मॉदरिंग म्हणजे काय, स्मॉदरिंग म्हणजे तुमच्या तोंडावर उशी ठेवणे आणि तुम्हाला गुदमरून तुम्हाला मारणे, प्लास्टिक गुंडाळणे तुमच्या तोंडाभोवती, स्मॉदर करणे तुम्हाला. अजून काय आहे, अजून आहे बांस डोला. बांस डोला म्हणजे काय, एक डोला तयार केला जातो. डोला म्हणजे काय, एक आपण काय म्हणूया त्याला, पेटी नाही म्हणता येणार, जाळी तयार केली जाते. बांस म्हणजे बांबू किंवा वेताच्या काड्या, म्हणजे काड्या किंवा बांबू वापरून एक जाळी तयार केली जाते. तुम्ही जसं की काय बघता, घमेली बघता, थाबडं आपण म्हणतो काही वेळेस. तर हे जे आहे हे तयार केलं जातं आणि हे आपल्या छातीभोवती गुंडाळलं जातं आणि त्याला ओढलं जातं. त्यातला बांबू ओढला जातो आणि जसं ओढेल तसं ते तुमच्या छातीला आवडत जातं. अशा वेगवेगळ्या प्रकारे श्वासावरोध, हे तर काहीच सांगितले. याच्यामध्ये कॅफे कोरोनरी आहे. अजून याच्यामध्ये ड्राउनिंग म्हणजे बुडून मृत्यू, ड्राय ड्राउनिंग, वेट ड्राउनिंग, असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे सगळे प्रकार तुम्हाला माहिती पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे की श्वासावरोधामुळे कारणं काय काय. समजा एखाद्या व्यक्तीने गळफास लावला तर ही व्यक्ती कशी मरू शकते. आपण एखाद्या व्यक्तीला फाशी दिली तर ही व्यक्ती मरू शकते त्याचा श्वास घेता आला नाही म्हणून. ही व्यक्ती मरू शकते त्या धसक्याने, त्या शॉकमुळे ही व्यक्ती मरू शकते. ही व्यक्ती मरू शकते त्याचा मणका तुटल्यामुळे. ही व्यक्ती मरू शकते त्याची रक्तवाहिनी तुटल्यामुळे. ही व्यक्ती मरू शकते त्याच्या श्वासनलिकेवर प्रेशर येऊन श्वासनलिका फाटल्यामुळे. अशा वेगवेगळ्या प्रकारे च्या कारणांमुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ही सगळी कारणं माहिती पाहिजेत. मग लक्षणं काय आहेत, गळफास लावला तर त्याची लक्षणं काय आहेत, मग तो गळफास आत्मघाती आहे की परघाती आहे की अपघाती आहे, त्याच्यावरून त्याची लक्षणं बदलतात. तुम्हाला माहिती आहे नॉट व्ही आकाराची असते, यू आकाराची असते, एका साईडला असते, माघारी असते. ठीक आहे, जीभ बाहेर येते का, तोंड सुचतं का, तोंडातून पाणी येतं का, तोंड लाल होतं का, तोंडावर किंवा डोळ्यांमध्ये रक्तस्राव दिसतो का छोटा छोटा तुम्हाला. त्यानंतर ही झाली बाह्य लक्षणं. अंतर्गत लक्षणं काय काय आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. गळफास आणि विधिवैद्यकीय मुद्दे काय काय आहेत, आपण कसं तपासायचं, मेडिकल लिगल अस्पेक्ट काय काय आहे त्याचे, तो कसा झाला आहे, तो स्वतःहून केला आहे का, दुसऱ्याने केलेला आहे का, त्यातल्या आतल्या गोष्टी कशा कशा आहेत, या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि शेवटी आत्मघात, अपघात आणि परघात गळफास. आता प्रश्न आहे, मृत्यू हा गळफास लावून झाला आहे हे कळण्याची खूण कोणती आहे. मग शरीर निळे होणे, पुढे आलेली जीभ, गळफासाची खून आणि तोंडातून लाळ येणे, याच्यापैकी गॅरंटेड दिसणारं लक्षण कोणतं आहे. मग पुन्हा प्रश्न तोच आला, हे सगळंच दिसतंय सर, पण तुम्हाला विचारलंय की एकमेव ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. मग तुम्ही काय निवडायचं आहे, शरीर निळं होतं, शरीर तर वेगवेगळ्या कारणांनी निळं होऊ शकतं. वेगवेगळ्या कारणांनी म्हणजे काय, तुम्हाला विषबाधा झाली, कोणती विषबाधा झाली, तुम्हाला कार्बॉक्सिमिथेनोग्लोबिनेमिया झाला, तुमचं शरीर निळं होऊ शकतं. समजा तुमच्या हृदयामध्ये होल आहे, तुम्ही कदाचित तुमचं शरीर निळं राहू शकतं. पुढे आलेली जीभ पुढे आले, तुम्ही गळफास लावून मेला तर होऊ शकतं. पण मग ते स्ट्रँग्युलेशनमध्ये पण होतं का, हा गळफास आहे, हँगिंग आहे, त्याच्यामध्येच होतं का, गळफासाची खून. बघा या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक मात्र गॅरंटेड दिसणार आहे, ती आहे गळफासाची खून. मग तुम्हाला सांगता येते की गळफासाची खून तुम्हाला गॅरंटेड दिसणार आहे, त्याच्याशिवाय गळफास म्हणताच येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, तोंडातून लाळ गळणे, ती तर तुम्हाला स्ट्रँग्युलेशनमध्ये दिसू शकतं, स्मॉदरिंगमध्ये कमी प्रमाणात असते कारण की तुम्ही बाहेरून प्रेशर टाकता. हे तुम्हाला फेस किंवा तोंडातून लाळ येणे, हे बुडून मृत्यू झाला तरी तुम्हाला दिसू शकतं. ठीक आहे, बुडून होणारा मृत्यू. आता श्वासावरोधजन्यच मृत्यू आहे हा, श्वास बंद झाल्यामुळेच मृत्यू होतो, पण तुम्ही धसक्याने मरू शकता, पाणी. आता एक सिंपल विचार करा, आपल्याला माहिती आहे की जिथे क्षार आहेत पाणी क्षाराकडे जातं. मग सिंपल विचार करा, समुद्राचं पाणी आणि गोड पाणी म्हणजे आपलं साधं पाणी. तुम्ही समजा समुद्रात बुडाला तर समुद्रात बुडाल्यानंतर समुद्राचं पाणी तुमच्या फुफ्फुसात जाणार आहे. हे पाणी तुमच्या शरीरातल्या रक्तातल्या पाण्यापेक्षा जास्त खारट आहे आणि पाणी नॉर्मली कुठे जातं, क्षारांच्याकडे जातं. त्यामुळे आता तुमच्या रक्तातलं पाणी फुफ्फुसाकडे जाणार आहे. त्यामुळे तुमच्या रक्तातलं पाणी कमी होणार, तुमचा ब्लड प्रेशर कमी होणार आणि तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे तुम्ही बेशुद्ध होणार, कोमामध्ये जाणार आणि मृत्यू होणार.
याच्या विरुद्ध गोड्या पाण्यात जर तुम्ही बुडाला तर गोडं पाणी तुमच्या शरीरात जाणार, तुमच्या फुफ्फुसात जाणार. गोड्या पाण्यात क्षार कमी आहेत तुमच्या रक्ताच्या तुलनेत, त्यामुळे आता पाणी फुफ्फुसातून रक्तात जाणार, म्हणजे तुमच्या रक्तामध्ये पाणी वाढणार, म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर वाढणार. ब्लड प्रेशर वाढल्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दाब येणार आणि तुमच्या मेंदूला प्रॉब्लेम होणार. म्हणजे दोघांमध्येही होणाऱ्या मृत्यूमधलं काय वेगळं आहे, कारणं वेगळी आहेत. मग याच्यात पुन्हा प्रश्न येतो, पहिल्यांदा मृत्यू कधी होणार, आणि म्हणजे समुद्रामध्ये बुडाला की पहिला मृत्यू येणार की गोड्या पाण्यात बुडाला की? बघा, गोड्या पाण्यात जर तुम्ही बुडाला, म्हणजे साध्या पाण्यात तलाव, विहीर, नदी याच्यामध्ये जर तुम्ही बुडाला तर हे पाणी तुमच्या रक्तात जाणार, रक्तातलं प्रेशर वाढणार, मग तुमच्या मेंदूला इफेक्ट होणार. यात 10-15 मिनिटं जातील. 10-15 मिनिटानंतर मृत्यू होणार. पण हाच मृत्यू समुद्रात बुडाल्यानंतर 6 ते 8 मिनिटात होतो किंवा 5 ते 7 मिनिटात होतो. म्हणजे समुद्रात बुडाल्यानंतर लवकर मृत्यू होतो. तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की खालीपैकी कोणत्या पाण्यामध्ये बुडाल्यामुळे लवकर मृत्यू येऊ शकतो, आणि जेवढ्या लवकर मृत्यू येणार तेवढ्या लवकर तरंगणार तुम्ही. त्यामुळे प्रश्न येऊन गेलाय की खालीपैकी कोणत्या पाण्यामध्ये बॉडी लवकर तरंगते. मग कधी लवकर तरंगणार, समुद्रात, विहिरीत, नदीत की तलावात? समुद्रात, असा ऑप्शन आला होता. हा प्रश्न येऊन गेला तुम्हाला. ठीक आहे. तर आता अपघाती मृत्यू, आत्मघाती मृत्यू आणि परघाती मृत्यू, म्हणजे हे बुडणं कोणत्या प्रकारचं असेल. मी तुम्हाला बुडवलंय का, तुम्हाला मारून बुडवलंय का, म्हणजे तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला बुडवलंय का, हे सगळं आपल्याला पाहता येतं. तर त्याची लक्षणं काय काय ते तुम्हाला वाचायची आहे मित्रांनो. ठीक आहे. याचे वैद्यकीय मुद्दे काय काय आहेत, लक्षणं काय काय आहेत, म्हणजे तुमच्या बाहेर तुम्हाला बाह्य लक्षणं काय काय आहेत, अंतर्गत लक्षणं काय काय आहेत, हृदयाच्या कोणत्या कप्प्यामध्ये रक्त नाहीसं होतं, फुफ्फुसं जड होतात का, तुम्हाला हा प्रश्न आलाय की बुडून मेलेल्याचं खालीपैकी कोणतं लक्षण असू शकत नाही. मग त्याच्यात ऑप्शन दिले होते वेगवेगळे. ठीक आहे. आणि याचे प्रकार काय काय आहेत, हे गळफासणे तिथे मृत्यू यायचं पाहिजे होतं. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे बाह्यदर्शनी सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लक्षण काय आहे. वैशिष्ट्यपूर्ण लक्षण विचारले तुम्हाला. वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणजे काय, त्वचेवरील केस सरळ व ताठ उभे राहणे. बघा, आपल्याला माहिती आहे, आपल्याला काही अचानक भीती वाटली की आपण काय म्हणतो, मेरे रोंगटे खडे हो गए, मला काय झालं, हरिप्लेशन असं म्हणतो त्याला. आपण म्हणतो ना की काटे आले अंगावर, मला शहारे आले अंगावर. तर पाण्यात तुम्ही सकाळी आंघोळ करायला गेला, जर तुम्ही विहिरीमध्ये, नदीमध्ये पोहत असाल, पोहून बाहेर आला तर तुम्हाला जाणवतं की तुमच्या अंगावर शहारे आलेले आहेत. असंही होऊ शकतं. जर व्यक्ती मरायच्या पूर्वी पाण्यात बुडाला असेल तर त्याच्या शरीरात असं होऊ शकतं. पण हे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे का, ही पहिली गोष्ट आहे. दुसरं, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बऱ्याच वेळ जर पाण्यात काम केलं तर तुमची चामडी जी आहे, तुमची जी त्वचा आहे ती सुरकुतल्यासारखी दिसते. मग हे गॅरंटेड लक्षण आहे का बाह्यदर्शनी. तिसरं आहे, स्वच्छ पांढरा फेस नाकातोंडातून बाहेर पडायला लागतो. स्वच्छ पांढरा फेस नाकातोंडातून बाहेर पडायला लागतो. आणि चौथं लक्षण आहे, पोट फुगल्यासारखं दिसतं. तर यातलं ऑप्शन काय येतो, ऑप्शन नंबर 3 येतो, म्हणजे तोंड आणि नाकातून तुम्हाला फेस बाहेर येताना दिसतो. हे महत्त्वाचं लक्षण आहे. हे सांगते की तुम्ही पाण्यात बुडाला होता. हे सांगते की तुम्ही पाण्यात बुडाला होता. ठीक आहे. पुढचा, लैंगिक शोषण आणि गुन्हे. लैंगिक शोषण आणि गुन्ह्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने रेप असं दिलेलं आहे. तरी देखील लैंगिक गुन्हे म्हणजे काय, रेप म्हणजे काय, रेपची डेफिनेशन काय, मेडिकल लिगल डेफिनेशन काय आहे, रेप झाल्यानंतर त्या व्यक्तीची तपासणी कोण करू शकतं, रेप हा दखलपात्र गुन्हा आहे की अदखलपात्र गुन्हा आहे की कोणत्या प्रकारचा गुन्हा आहे, रेप झाल्यानंतर किती किलोमीटरच्या रेडियसपर्यंत तुम्हाला त्या व्यक्तीला मेडिकल ऑफिसरला दाखवावं लागतं. तुम्हाला माहिती असेल CRPC मधली काही कलमं याच्यासाठी उपयोगाची आहेत. कलम क्रमांक 53-54 ही कलमं याच्यासाठी उपयोगाची आहेत. तर त्या कलमांमध्ये रेपबद्दल काय सांगितलेलं आहे. IPC मध्ये कलम क्रमांक 375-376 जी काही कलमं रेपसाठी लागत आहेत त्या कलमामध्ये रेपबद्दल काय सांगितलेलं आहे. रेपचे मेडिकल लिगल ॲस्पेक्ट काय आहेत, रेपमध्ये कोणत्या तपासण्या कराव्या लागतात, रेपमध्ये कोणकोणते सॅम्पल गोळा करावे लागतात, या सगळ्याला आपल्याला याच्यामध्ये वाचायचं आहे मित्रांनो. याच्यासाठी सेपरेट काही ॲक्ट्स आहेत का, तर ते ॲक्ट्स असतील तर त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला पाहिजे. मग याच्यावर घेतलेला मी एक साधा प्रश्न आहे, तो आहे बलात्कार हा गुन्हा खालीपैकी कोणत्या सदरात मोडतो. मग तो दखलपात्र आहे, अदखलपात्र आहे, घातपात आहे की विनयभंग आहे. तर विनयभंग आहे तो, नाही असं नाही, पण विनयभंग नाही आहे तो. मग तो काय अदखलपात्र गुन्हा आहे. नाही, तो दखलपात्र गुन्हा आहे. दखलपात्र म्हणजे काय, त्याची कुणी दखल न देता देखील, त्याची कुणी माहिती न देता देखील तुम्हाला पोलिसांना काय करता येतं, त्याच्यामध्ये स्वतःहून उतरता येतं. याला आपण दखलपात्र गुन्हा म्हणतो, नाही का. असो, तर बलात्कार हा दखलपात्र गुन्हा आहे. हा प्रश्न 2010ला आला होता. तर बलात्कारावर इतरही प्रश्न आहेत की त्याची तपासणी, किती वैद्यकीय अधिकारी लागतात बलात्कार पीडितेची तपासणी करण्यासाठी, ते मेल चालतात का, ती फिमेलच असावी लागते का, तपासणी किती वेळेत करायची, याला काही रूल्स आहेत का, हे सगळे तुम्हाला वाचायचे त्याच्यामध्ये. आणि तुमचा सिलेबसचा सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे तो आहे विष. या विषयामध्ये लक्षात घ्या, विषयामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की वनस्पतीजन्य विष कोणती आहेत. वनस्पतीजन्य विष कोणती आहेत. वनस्पतीजन्य विष म्हणजे काय, ही मेंदूवर काम करणारी आहेत,
ही तुमच्या मज्जारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड म्हणजे तुमचा मनका जो आहे त्याच्यावर काम करणारी आहेत, तुमच्या श्वसन संस्थेवर काम करणारी आहेत, तुमच्या हृदयावर काम करणारी आहेत, तुमच्या अन्नपचन संस्थेवर काम करणारी आहेत, तुमच्या त्वचेवर काम करणारी आहेत. अशी वेगवेगळे विषय आहे. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, प्राण्यांपासून मिळणारे विषय माहिती पाहिजे तुम्हाला. प्राण्यांपासून मिळणारे विषय म्हणजे प्रामुख्याने कोणकोणते प्राणी याच्यामध्ये येतात. साप. मग भारतामध्ये साप कोणकोणते प्रकारचे विषारी असतात, जे मेंदूवर काम करतात ते आहेत, किंवा जे रक्तावर काम करतात ते आहेत, किंवा जे मांसावर काम करतात ते आहेत. मग असे 3 प्रकारचे विषारी साप तुम्हाला बघायचे आहेत. मग कोणता साप कुठे येतो, मग मी तुम्हाला विचारलं की कोब्रा, नाग हा यापैकी कोणत्या सिस्टीमवर काम करतो तुम्हाला माहिती पाहिजे. मण्यार कुठे काम करते, किंग कोब्रा कुठे काम करतो, घोणस कुठे काम करते, फुरसं कुठं काम करतं, समुद्री साप कुठे काम करतो, ह्या सगळ्याचा तुम्हाला अंदाज पाहिजे. भारतामध्ये विषारी साप खूप कमी आहेत, खूप कमी संख्येत आहेत. खूप जास्तीत जास्त विचार केला तर एक 6, 7, 8 नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. झाले की झाली सापांचं समजलं. विंचू आहेत. मग विंचू कोणकोणत्या प्रकारचे आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजेत. मग इतर काही विषारी काय प्राणी आहेत का भारतामध्ये याची तुम्हाला नाव माहिती पाहिजे. ओके. आता हे झाले. याच्यानंतर मग मानवनिर्मित विषय काय आहेत का, मानवनिर्मित आहेत का. बरं, या वनस्पती विषयांमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामधली फळे कोणती आहेत विषारी, फुले आहेत का विषारी, पाने विषारी आहेत का, मुळे आहेत का, म्हणजे वनस्पतीचा कोणता भाग विष म्हणून वापरला जातो. असं की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, बडीशोपेमध्ये एक लांब चिंचेसारखं गोड पान तुम्ही खाता. या पानामध्ये बिलकुल विष नसतं. गुंजा ऐकलं तुम्ही, गुंजा हे नाव. तर या गुंजाचं फळ विषारी असतं. गुंजाचं बाकीच्या वनस्पतीमध्ये कुठेही विष नसतं. ते अख्खी वनस्पती जरी तुम्ही खाल्ली तरी तुम्हाला विषबाधा होत नाही, पण त्या वनस्पतीचं जे फळ आहे ते मात्र विषारी आहे. ते तुम्हाला माहिती पाहिजेत. प्रश्न बघूया आपण. एक प्रश्न डिस्कस करूया. तुम्हाला जसे हे विष आहेत तशी विषबाधा पण आहे. तर तुम्हाला काही विषबाधेमुळे होणारे रोग आहेत. तर प्रश्न बघा काय आहे. लॅथिरिझम ही व्याधी कुठल्या वनस्पती किंवा कशाच्या सेवनामुळे होते असा प्रश्न आलेला आहे. ऑप्शन बघा. मुगाची डाळ, केसरी डाळ, चना डाळ, मशरूम. मग आपल्या डोक्यात असतं की काय मुगाची डाळ, केसरी डाळ, चना डाळ हे काही विषबाधा करत नाहीत, त्यामुळे ऑप्शन काय येणार, ऑप्शन मशरूम येणार. पण ऑप्शन मशरूम नाहीये. लॅथिरिझम हा रोग हा केशरी डाळ जी आहे या केशरी डाळीच्या सेवनामुळे होणारा रोग आहे. ही विषबाधाच आहे एका प्रकारची विषबाधाच आहे. त्यामुळे तुम्हाला विषबाधा शिकत असताना या सगळ्या टॉपिकवर ऑब्व्हियसली प्रश्न आलेलेच आहेत. दरवर्षी न चुकता प्रश्न आलेले आहेत. याचा एक्सटेंट पाहता याचा एक्सटेंट खूप मोठा आहे. या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला या सिलेबसची व्याप्ती काय आहे, तुम्हाला कुठेपर्यंत विचार करायचा आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे मित्रांनो. आता आपण फॉरेन्सिक सायन्सची बॅच लॉन्च करतो. ही बॅच ज्ञानेश्वर पाटील सरांच्या लॉच्या बॅच सोबत असणार आहे. त्याचप्रकारे ज्या मुलांना स्पेसिफिक फक्त फॉरेन्सिक सायन्स करायचं आहे त्यांच्यासाठी देखील असणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त फॉरेन्सिक सायन्ससाठी बॅच लावू शकता, किंवा तुम्ही ज्ञानेश्वर पाटील सरांच्या लॉची जी बॅच करणार आहात त्यासोबत फॉरेन्सिक सायन्स पण करू शकता. मग तुम्ही ही बॅच कुठे बघू शकता, या बॅचचे कंटेंट ही तुम्हाला हे जे काही सिलेबस आपण एक्सप्लेन करणार आहोत, हे शिकवणार आहोत, हे तुम्ही कुठे बघू शकता. तर तुम्हाला गुगल स्टोअर किंवा जर तुमच्याकडे ॲपल असेल तर ॲपल स्टोअरवर तुम्हाला ॲप मिळेल. ज्ञानेश्वर पाटील सरांचं गुरुकुल प्रबोधिनी नावाने ॲप मिळेल. तर हे ॲप डाउनलोड करायचं आहे. या ॲपमध्ये तुम्हाला डिपार्टमेंटल PSI कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे जिथे लॉ आणि फॉरेन्सिक सायन्स असा एकत्रित सिलेबस आहे, किंवा फॉरेन्सिक सायन्स सेपरेट, असं तुम्हाला बॅचेस बघायला मिळतील. या बॅचेस तुम्हाला 1-2 दिवसात अवेलेबल होऊन जातील. हा आपल्याला एक स्ट्रॅटेजी लेक्चर होतं. आपण या बॅचेसमध्ये प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये घेणार आहोत. त्याच्यावरचे आलेले क्वेश्चन सगळे डिस्कस करणार आहोत. कोणते प्रश्न येऊ शकतात असे आपण महत्त्वाचे प्रश्नही डिस्कस करणार आहोत. आता जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आपला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला इथे दिलेलाच आहे. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या नंबरवर तुम्हाला जर कोणताही क्वेश्चन विचारायचं असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. माझं नाव मी तुम्हाला मागे सांगितलं आहे, डॉक्टर विजय पवार. जर तुम्हाला माझ्याशी संपर्क करून कोणत्याही शंकेचं समाधान करायचं असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. 8149857040 हा माझा नंबर आहे, डॉक्टर विजय पवार. तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता की तुम्हाला जर काही शंका असतील अभ्यास करताना, तुम्हाला या बॅचबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला बिनधास्त संपर्क करू शकता या बॅचवर. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला, तुम्हाला हा व्हिडिओ कदाचित आवडला असेल, तुम्ही वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा आभार मानतो. आणि आपण लवकरच या बॅचच्या पूर्ण सिलेबससह भेटू. मी डॉक्टर विजय पवार, डिपार्टमेंटल PSIच्या फॉरेन्सिक सायन्स सिलेबसची स्ट्रॅटेजी किंवा ओळख करण्यासाठी आज भेटलो होतो. धन्यवाद.